आज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्याकडची पानवेल दाखवणार आहे. चला बघूया. तर आता मी आहे आमच्या घराच्या मागच्या बाजूला आणि आम्ही ना इथे ही बघा पानवेल लावली आहे. तर जेवल्यानंतर ना आम्हाला पान लागतं खायला. तर मी हे पान स्वच्छ धुवून खाणार आहे, त्याच्यामध्ये बडीशेप घालून. पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि हा माझा बडीशेपचा डब्बा. मी मस्त आहे की बडीशेप घालून भाई खाणार आहे. आणि हा वेदांत आहे, बघतोय चोरून चोरून, त्याला पण हवी आहे, त्याच्यासाठी पण बनवते मी. 2 पानं आणली आहेत. मी बनवलाय एकच नंबर. आलोय आम्ही पांदीत चालायला जरा बाहेर. वेदांत पण येतोय मागून. तो आता वाजलेत दुपारचे 2 आणि आम्ही फिरतोय. तर आम्ही ना थोडं राऊंड मारल्यानंतर जाऊन झोपणार. झोपून उठल्यावर ना आमच्या काजी आहेत तिकडे, ते जाणार आहे. ही आमची गिरोबाची राई आहे. ही जी दिसते ती, ही जी मोठी दिसते ती, हे आमचं घर आहे. बेटा नीट कर दे. ही आमची गाडी आहे. मस्त शेल्टर मध्ये लावली आहे आम्ही, सावलीमध्ये. हे बघा चिकू धरतायत. छोटे आहेत अजून लहान आहेत. ते मस्त मोठे होतात, पण आमच्याकडे माकडांचा प्रॉब्लेम आहे गाईज. माकड ठेवत नाही आमच्याकडे चिकू. तुळशीचा पाला काढतोय बघा, हे बघा. तर ह्या तुळशीच्या पालाचा मस्तपैकी काढा काढणार आहे आम्ही. चाय बनवणार आहे, चाय. सगळ्यांना घरात सर्दी झाली आहे, थंडीचा मौसम म्हणून. मला नको काहीतरी करू. आणि इथे ही आमची मिरवेल आहे. मिऱ्या तुम्हाला माहितीच असतील, त्या इथे धरतात. ही बघा किती वर गेली आहे बघा, इथून ती अशी पसरली बघ पूर्ण. अशी धरली पण आहे, अजून हिरव्या आहेत त्या बघा. मी तुम्हाला दाखवते, झूम कर. त्या बघा अजून हिरव्या आहेत, त्या पिकल्यावर आम्ही काढणार. फेब्रुवारी पर्यंत त्या पिकणार आहेत. मग त्या पिकल्यावर आम्ही त्यांना काढणार. मस्तपैकी 1-1.5 किलो आम्हाला भेटतात एका वेळी. तर चला आता परत घरात जाऊया, उशीर झालाय. हा वेदांत बघा मस्ती फुकटची. उचल ना बाबा. गेट बंद करूया. आपण आलोय परत घरात. चलो. मस्तपैकी झोपणार. आता झोपून उठलो ना की आपण काजीत जाऊया मस्त. तर गाईज पण झोपून उठलोय मस्त फ्रेश होऊन, कॉफी वगैरे घेऊन निघालोय आता. काजीत जायचंय आपल्याला. तर जसं मी तुम्हाला दाखवलेलं ते बघा, तिथे आपल्या काजी आहेत. ही गिरोबाची राय.
तर ही वाट आहे, सगळं रान वाढले. बोरो बोरो म्हणतो का? बोरो बोरो म्हणतो त्याचा. तर इथून आपण वाट करत जातोय आतमध्ये. बरेच दिवस आलो नाही इथे म्हणून रान वाढलंय. पप्पा कापतायत सगळं रान वाढलेलं. सागाचं झाड आहे. सागाच्या झाडाची सावली पडते इथे झाडांवर आमच्या. पण हे कापणार कोण? हे बघा कलमाला पण मोहर यायला चालू झालाय. बघा काजी नुकत्या मोहरतायत. हा बघा. ही दोन्ही कलमा मी इथे पहिल्यांदा आल्यावर लग्न हो लावली आणि तेव्हाची कलमा आहे ती. आता केवढी झाली बघ, 22 20 23 वर्ष झाली. तर आम्हाला हे चौकाटान भेटलंय. बबली मारतील तुझ्यावर. ह्याच्यावर आम्ही मासे कापू शकतो म्हणून आम्ही आता हे घरी घेऊन जाणार आहे. आणि आता वेदांत दुसरी शोधतोय पण त्याला काय भेटत नाही. मलाच चांगलं आहे जे भेटलंय आम्हाला. पत्ता झालेला आहे लोकांचा. पण येत आहे उचलून. बाकी काय कोणाला झेपत नव्हतं, शेवटी पप्पानीच उचललं. तर बघून काजींला तर नुकता मोहूर येतोय म्हणजे परत आता पुढच्या महिन्यात यायला झाला गावात. तर काय पप्पा एकटे येतील, आमची काय कॉलेज बिलेज असतं. फेब्रुवारीत आमचा गोंधळ आहे 10 तारखेला. 9 तारखेची जत्रा असा आंगणेवाडीची. यावा सगळ्यांनी. आमका बघूया भेटता काय योग. चाललो आम्ही घरात. करवंदीच्या पानाची ही अशी बनवतात. मग टाकी घराकडे तर आम्ही फिरून आलोय गाईज परत. एवढा काय मोर आला नाही इकडच्या गाजींना. हा बघूया, महिनाभर वाट बघूया. ते फणस आहे आमचा. तिथे खालची गेलीस ना, एवढा एवढा फणस आहे. हे बघा धरतायत फणस. अजून लहान आहेत, पूर्ण मिरियल आहे झाडावर. ते फणस धरणार आहेत. तर छोटे लागलेत. बघू. तर गाईज हा होता आजचा व्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे व्ह्यूज आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि आज हा माझा पहिला ट्राय होता व्लॉग करायचा, सो समजून घ्या. सो दॅट्स इट फॉर टुडे.